आज आपण हताईला हूँ ने आपलं एक कोकण रत्न काय जगाचं रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या जाग्यार येयला हेला हात आणि आपल्याला थोडीशी माहिती हत मिळेल। आपण आमडवे गाव है आता आपण येयलेला हूँ एक हत आजोबा बसलेला आहात तर आपल्याला माहिती देतील। बाबा बरे आहेत ना? दीदी बाबा बरे आहेत ना? हाँ बोला। बाबा आज आम्ही इथं आलो तर थोडक्यात जरा आम्हाला इथली माहिती द्या। हे बाबासाहेबाचं जे हे आहे आणि ह्या गावाचं नाव काय आणि बाबासाहेब इथं किती दिवस होते, किती इथं वर्ष होते त्याबद्दल। इथं ह्या गावाचं नाव आहे आंबडवे। हां बाबासाहेब हे सामान्य व्यक्ती नव्हते, भारतीय संविधानाचे ते मुख्य प्रमुख होते। हो त्यांचं बालपण त्यांचे वडील 1894ला सेवानिवृत्त झाले। ते इथं दापोलीला आले। ते सुभेदार मेजर पदवी मिळाली। ब्रिटिश काळामध्ये 106 शांपरेश मायनर ब्रिटिश ईस्ट इंडियामध्ये कामाला होते। आता ते इथं त्यांचं घर होतं। पण ते सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर बाबासाहेबांचा जन्म 1891ला महूला झाला। महू मध्य प्रदेश। त्याचं कारण ते नोकरीच्या निमित्ताने तिकडे होते। महू म्हणजे MHWR MHW म्हणजे महू हे म्हणजे मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर महूचा अर्थ असा आहे। इथं किती दिवस होते आणि इथे ते दिवस म्हणजे इथून वडील रिटायर झाल्यावर दापोलीला आले आणि सुभेदार मेजर पदवी मिळाल्याच्या नंतर त्यांना 50 रुपये पेन्शन मिळलं ब्रिटिश काळामध्ये। मग ते 50 रुपयाच्या पेन्शनमध्ये एवढं मोठं कुटुंब सांभाळता येणार नाही। त्याने 2-3 ठिकाणी अर्ज केले तर सातारवरून प्रतापसिंग हायस्कूलवरून सातारवरून एक त्यांना कॉल आला PWD खात्याची नगर परिषदेचे तलाव बांधायची कामं सुरू आहेत, तुम्ही आलात तर तुम्हाला मजुरांचं पगार वाटण्याचं काम देऊ। परत बिराड उचललं, सातारा सदर बाजार स्थायिक झाले। तिथे 4 वर्ष काम चाललं। पण 1900 साली 6 वर्ष पूर्ण झाली बाबासाहेबांना। मग प्रतापसिंग हायस्कूलला नाव टाकलं। ते तिथं गावाची आठवण म्हणून नाव आहे। गावाचं नाव आंबडवे, मूळचं आडनाव सकपाळ, पण भीमराव भिवा रामजी आंबडवेकर गावाचं नाव दिलं। आता कसं सौनसकर तसं गावाचं नाव दिलं। तर त्यावेळेला शिक्षक होते ब्राह्मण जोशी। ते मग तुझ्या वडिलांना बोलून घे, तुझं आडनाव असं कसं? वडील गेले, बोलले काय गुरुजी, भिवा रामजी आंबडवेकर कसं तुमचं नाव? कोकणामध्ये आमचं गाव आंबडवे आहे, ते ह्याला आम्ही आडनाव दिलं, सध्या आम्ही सातारमध्ये आहोत। अच्छा। आणि हे जे वस्तू इथे आहेत हे त्यामध्ये आता आतमध्ये आम्ही जातो, त्याच्याबद्दल थोडक्यात जरा माहिती सांगा। आतमध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला अस्थि कलश आणि बाबासाहेबांचा पुतळा बघायला भेटेल। ह्या बाजूला जीवनपट लावलेला आहे, त्याचं तुम्हाला फोटो घेता येईल। ते अस्थि कलश जो बाबासाहेबांचा आहे तो 63ला बुद्धविहार झाला तेव्हा तो बाबासाहेबांचे सुपुत्र यशवंतराव आंबेडकरांनी आणलेला आहे। आणि बुद्ध भिक्षू होते भंते, ते ब्रह्मदत्त होते, त्यांचं नाव यू वज्रबुद्धी, पालीमध्ये MA होऊन गोल्ड मेडल मिळवलेले भंते होते। आणि ते यशवंतराव आंबेडकर त्यावेळेला दोन्ही त्यावेळेला होते। पण ह्या घराचं स्मारकात रूपांतर 22 एप्रिल 1979ला झालं। समाज कल्याण मंत्री अल्जूराव कस्तुरे, म्हणजे ह्या गावामुळं बाबासाहेबाचं नाव आंबेडकर असं गावाचं आंबेडकर म्हणजे एवढा हिस्टॉरिकल हा गाव आहे। नाजरीन बघा ह्या जागेवर पुन्हा येईल बाबासाहेबाचं हे तर पुतळा आहे। ह्या ठिकाणी अर्थ काही वर्ष राहिलं
आणि जसं की आता आपण माहिती घेतली की ह्या गावामुलं बाबासाहेबाचं सरनेम जे हे आंबेडकर ह्या गावामुलं लागला. मी बघत आहो आपल्या भारताचं संविधान लिखणारं आणि ती व्यक्ती आपल्या कोकणाची डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर. त्याच्या बाद ह्या जागेवर आपण बघू शकता हे पूर्ण 1956 खैनं बाबासाहेबांनी घेतलेली कसम की त्या वक्तर कैसा छल्ला जायचा आणि त्याबद्दल ही घेतलेली कसम यातला लिखलेली आहे. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी बघा खतनं डिग्री घेतली नाहीत. कोलंबियाशी, लंडनशी आपण आता ही डिग्री त्यांची बघू शकता. त्याच्यामध्ये पूरो डिटेल चार्ट आता लागलेलं आहे. 1819 एप्रिल 2014 पासून हे पुऱ्या ही आपण बघू शकता. खालच्या टायमाला बाबासाहेबांनी काय काय ॲक्टिव्हिटी केली. पुरी त्यांच्या जिंदगीची पुरी डिटेल ही शेवटला आपण बघू शकता की 1956 डिसेंबर 7 बाबासाहेबांनी 10 लाख बुद्ध बांधवाच्या संगत मुंबई दादर चौपाटीवर बुद्ध धर्म स्वीकारलेन. अशा अनेक चीजो ह्यातल्यान दिलेल्या आहात. नाजरीन ही होती थोडक्यात आपलं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरच्या या तारीखी मुकामाची मालूमात.